इथं आल्यानंतर असं असं होतं की किती शिकू आणि किती नाही. आणि तो एक्सपिरियन्स मी आज नाही घेते, मी गेली 8 वर्ष झालं त्यांच्याकडे कोर्सेस करतोय. नमस्कार, मी अमित पवार, सातारावरून आलोय. न्यूबॉर्न बेबी शूटचा पहिला दिवस जो होता, डमी डॉलवरती आम्हाला रॅपिंग न्यू ट्रिक्स सांगितल्या गेल्या. सेटअप कसा क्रिएशन करायचं, कलर हार्मोनी काय असते, क्लायंटने काही रेफरन्सेस सांगितले, तर त्यातले सेटअप तुमच्याकडे आहेत का नाहीत. जर नसतील आणि तुम्ही जर ऑर्डर करणार असाल आणि ते जर तुमच्या शूटच्या टायमिंगमध्ये येणार नसेल तर तुम्ही क्लायंटला ते होणार असतील तर त्यांना क्लिअरिफिकेशन सांगायचं की बाबा होणार आहेत तर आहेत, नसतील होणार तर नाही होणार. ज्यावेळेस आपण शूट करतोय त्यावेळेस क्लायंटला बेबीच्या जवळ थांबायला सांगायचं. म्हणजे ह्या काही सेफ्टीच्या एकदम छोटे छोटे बारकावे आहेत त्या आम्हाला सगळ्या त्यांनी सांगितल्या. दुसरा दिवस जो होता तो आम्हाला रिअल बेबींसोबत न्यूबॉर्न बेबी शूटचा एक्सपिरियन्स घेता आला, ज्यात 22 दिवसाचं बाळ, 28 दिवसाचं बाळ आणि 7 दिवसाचं बाळ. तर या तिन्हींचा एक्सपिरियन्स आम्हाला एकदम छान पद्धतीनं घेता आला. कारण 22 दिवसाचं बाळ आहे त्याला कसं हँडल करायचं, 7 दिवसाचं बाळ आहे त्याला कसं हँडल करायचं, तर ते हँडल करताना जर एखादं बाळ रडते तर त्याला शांत कसं करायचं. 28 दिवसाचं बाळ जे होतं त्यानं खूप छान रिस्पॉन्स केला. त्याच्या आईवडिलांनी पण तेवढं हे शूट एन्जॉय केलं. बाबांचं त्या मुलीशी जे कनेक्शन होतं, त्यांनी ओम म्हणलं की ते बेबी एकदम शांतपणे झोपत होतं किंवा बाप लेकीचा कनेक्ट नाही तिथं तो आम्हाला पण जाणवला की पॅरेंट्सनी पण त्या गोष्टी एन्जॉय केल्या तर शूट चांगलं होऊ शकतं. त्या बेबीने एवढा भारी रिस्पॉन्स दिला की 7 सेटअप वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभवू शकलो. मॅम 1 to 1 प्रत्येक स्टुडंटला गोष्टी समजावून सांगत होते की बाबा तुमचा अँगल हाय होतोय, तुम्ही लो अँगलने घ्या, थोडा अँगल साईडने घ्या. हे जे बारकावे आहेत हे आम्हाला शिकायला मिळाले. इथं आल्यानंतर असं होतं की किती शिकू आणि किती नाही. आपण कितीही त्यांना विचारलं किंवा काहीतरी आपली भूक लागत नाही ते आपण त्यांना विचारतो ते आपल्याला सांगत राहतात. आणि तो एक्सपिरियन्स मी आज नाही घेते, मी गेली 8 वर्ष झालं त्यांच्याकडे कोर्सेस करतोय. हे 3 दिवसाचा वर्कशॉप केल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललोय. इथून भविष्यात न्यूबॉर्न बेबी फोटोशूटमध्ये काहीतरी धमाल करून दाखवेल आणि सरांना मॅमला त्यांचा अभिमान वाटेल एवढं तर मी नक्की